बिजू आपल्या घरात नाही चालत आहे. मी हे अजिबात खपवून घेणार नाही. तुझा माझा संबंध संपला मान. इथून पुढे हे असल्या प्रेमाभिमाच्या लपड्यात पडायचं नाही. कोणीच जेवणार नाही का? थोडं तरी खाऊन घ्या. अहो माऊ, विजू तुला देऊ का रे मलम लावून जरा? लक्ष्मी लाईट बंद कर. झोप मग, उशीर झालाय. मी सपना मम्मी काय करतायत बघा ना. थांबव थंडा. मम्मी अगं हे माग अगं हे काय करतेस तू? काय करून घेतलंस तू हे? मम्मी हा थांबव बरं हे सगळं. ती मेणबत्ती दे मला. माझ्या कुणी पण जवळ यायचं नाही आधी सांगून ठेवते, नाहीतर मी. तू हे काय करतेस? थांबव बरं हे सगळं. माग जायचं डॉक्टर साहेब. काय करून घेतलंस तू हे? मी काय पण करून घेईल स्वतःला. माग जायचं डॉक्टर साहेब. बरं हे बघ मी लांब बसलोय. हा तू शांत हो. आपण शांतपणे बोलू. हा ते दे मेणबत्ती दे मला. आला का डॉक्टर साहेब? हे काय करतेस तू? प्रायश्चित्त प्रायश्चित्त करती आणि शपथ घेऊन स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करती. का? कशासाठी? चूक झाली की माणूस संपत. मी संपून कसं चालन? माझ्या नवऱ्याला मला उभं करायचंय. मला संपता येणार नाही, पण चुकीचं प्रायश्चित्त तर करू शकते ना. हे बघ आपण शांतपणे बोलूया. कसली चूक? तुम्हा लोकांच्या मोठ्या दुनियेमध्ये माझ्या नवऱ्याला तुमच्या हॉस्पिटलमध्ये भरती केला. अगं असं का बोलतीस तू? माझे पण बाबा आहेत, ते मी मुलगा आहे त्यांचा. शिक्षकाचा पोरगा शिक्षक होतो, डॉक्टरचा डॉक्टर, इंजिनियरचा आणखी कोणीतरी होतो. गुंडाचा पोरगा गुंड होतो पण डॉक्टर झाला. हे बघ माझी चूक झाली. बस नको करूस असं प्लीज. ती मेणबत्ती विझव. पहिल्या मेणबत्तीला चटका लागला, दुसऱ्या आणि तिसऱ्याला काय पण झालं नाही. चटक्यांची सवय होती या माणसाला. तुला मोठं करण्यासाठी चपला झिजवल्या मी. लोक मला गुंड म्हणायचे, मला काही वाटायचं नाही. आज माझा स्वतःचा पोरगा मला गुंड म्हणाला. माझ्या मनाला लागलं. लक्ष्मण रेषा आहे ना, याच्या इकडे यायचं नाही बरं का डॉक्टर साहेब. याच्या अलीकडं गुंड माणसं राहत्यात आणि तुमच्यासारखी मोठी माणसं इथं आली तर त्यांच्या अंगावर चिक्कल उडन.
अगं मला असं नव्हतं म्हणायचं हॉस्पिटलमध्ये. मम्मी प्लीज प्लीज असं नको वागूस. बराबर म्हणालात तुम्ही डॉक्टर साहेब, एकदम बराबर बोललात. काय चुकीचं बोललात तुम्ही. तुमचं वडील असं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मी सगळं काम सांभाळलं. दुनिया मला गुंड म्हणाली, मला काही त्रास झाला नाही म्हणू दे, पण माझ्या पोराला कोणी गुंड म्हणता कामा नये बर का. म्हणून त्याला मोठा डॉक्टर बनवला. गुड मॉर्निंग, थँक्यू, हॅलो. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, पण माझ्या पोराला मी इंग्रजी बोलायला शिकवला. त्याच बक्षीस मिळालं. मम्मी अगं जखम होतीये पायाला. हे बघ ती वाढायच्यात एकदा फक्त मला बघू दे. गुंड आहेत ना गुंड. जन्म होता ना त्यांचा, तेव्हाच त्यांना जखमांची सवय होती. तुमच्यासारख्या माणसांना नाही. जा जा, मोठं काम करून आलाय तुम्ही, थकला असाल. मी कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार. मी जाते ना, मी जाते. मला कोण थांबवणार आहे. मी निघते. आपल्या हे हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. आपण खंबीर आहे, आपण स्वतःच्या पायावर उभं राहणार आणि जाणार. हात लावायचा नाही. आपण व्यवस्थित कुणाची बी मदत. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. बाजूला व्हायचं, बाजूला व्हायचं. आपण गुंड माणसे. तुमच्या अंगावर चिखल उडल, अंगावर चिखल उडल तुमच्या. आमच्या नादाला लागायचं नाही. घाणेरडी माणसं. आमच्यावर कुणी पण दया दाखवायची नाही. तुम्ही मोठ्या घरातली माणसं. तू का आली ग? जाऊन झोप. तुम्ही झोपला नाही अजून? झोप लागा ना बघ. बाहेर जरा बरं वाटतंय. विजयला वळण लावलं ना, चूक झाली बघ. असं नाही. त्याला समजून सांगितलं ना की समजतो तो. सगळ्या पद्धतीने समजून सांगितलं, सगळं करून झालं, पण काय फरक पडलाय? विजू नक्की सुधारेल. कधी? मला ना माऊची जास्त काळजी वाटते बघ. आता मोठी झाली आहे, तिचं लग्न करावं लागणार. आणि ह्याने असे प्रताप करून ठेवले ना, नावाची सगळी बदनामी होऊन जाईल. मला सांग, कुठल्या चांगल्या घरातील लोक हिला सून म्हणून करून घेतील? जिच्या भावाने असे सगळे प्रताप करून ठेवले, त्यात तिचा काहीही दोष नसताना. माऊना अशा गोष्टीपासून 10 हात लांब असते. विजयने शिकायला पाहिजे तिच्याकडून. आणि माझा ना विश्वास आहे की माऊना असं कधीच वागणार नाही ज्यानं माझी मान असं शर्मेनं झुकेल. विश्वास आहे माझा. नका एवढा विचार करू. होईल सगळं व्यवस्थित. चला तुझं मी येतो, जातो.
भाऊ सकाळी सकाळी वाट कशी काय चुकला डॉक्टर. मलमपट्टी करायला आलोय. वेळ वाया घालवू नका. शरीराच्या जखमा दिसतात, मनाच्या नाही दिसत. आम्हा गुंडांसाठी कशाला वेळ वाया घालवते. मला एकदा बघू तर दे. तुमचे उपचार आणि उपकार काय पण नको आहेत मला. गुंडांवर दया दाखवायची नसती, त्यांना शिक्षा करायची असते. बघ, हॉस्पिटलमध्ये जे घडलं त्याच्यासाठी मी मनापासून माफी मागायला तयार आहे. माफी बिफी मागू नका. गुंडांची कशाला माफी मागताय. वेळ कशाला वाया घालवताय तुमचा. तू नाही ऐकणार आहेस. बघू ना मला. आज आराम कर. बाबा, प्लीज माझ्यासाठी. एकासाठी वर त्याला सांग, त्या पुरीला मनातून बाहेर काढायचं. बाबा हो, विजू, विजू, विजय, विजय काय करतोयस? विजय, अरे काय चाललंय हे? अरे विजू, काय मूर्खपणा आहे रे. थांब ना तू. बोल. सकाळी सकाळी का बोलवून घेतलंस? सांगते. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे काय? काल रात्रीच मेसेज करणार होते पण मला झोप लागली. तुला नाही मेसेज करतायत मला? काय सांगू मेसेज करून? सांग ना, काय म्हणाली? काय म्हणाली ती? सांग ना प्लीज प्लीज. काय बोलणं झालं? काही नाही. तिने काही उत्तर दिलं नाही मला. अरे ठीक आहे, हे नॅचरल आहे. म्हणजे मुली इतका वेळ घेतातच. त्या मुलाचा पेशन्स चेक करतात. मुलगा अजून आपल्यासाठी काय काय करू शकतो हे बघतात. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मला माहितीये तू तिच्यासाठी काहीही घेऊन गेला नसशील, म्हणून मीच आणलं सगळं. मला जे जे आवडतंय, जे जे बरोबर वाटतंय ते सगळं आणलंय. आता ह्याच्यातलं तुला जे आवडेल तेच तू तिला दे. ओके? सिंधू ऐक ना माझा. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मी काय सांगते ते ऐक. जरा चेहरा हसरा ठेव यार. उद्यापासून तुझी गर्लफ्रेंड असणार आहे. हे पहिल्यांदा होतंय ना आयुष्यात. मग सौरभ, मला विसरू नकोस हा लगेच. लग्नाची पहिली पत्रिका मला आली पाहिजे. ओके? प्लीज. हे बघ, माझा आता अजिबात मूड नाही. मी खूप वेगळ्या गोष्टींचा विचार करतोय. आपण नको करूस. तुझ्या मनात आता फक्त एकच विचार चालू असायला हवा, ते म्हणजे कस्तुरी. बघ, कस्तुरी म्हटलं की तुझ्या चेहऱ्यावर स्माइल येते. सौरभ, कस्तुरी खूप गोड मुलगी आहे.
मला माहित नाही तू तिच्याशी काल काय बोललास, पण सौरभ, प्रपोज करणं ही किती सुंदर मोमेंट आहे आयुष्यातली. ती तशीच स्पेशल व्हायला हवी, लक्षात राहायला हवी. हे बघ, तुमच्या दोघांची पहिली भेट हॉस्पिटलमध्ये झाली होती ना, मग आज तू तिला परत प्रपोज कर इथे, आणि ती तुला होच म्हणेल, बिलीव्ह मी. हे बघ, ती आता कधीही येईल, तू प्लीज रेडी राहा, प्लीज स्माईल, ओके? इथे नाही, तू जिथे पहिल्यांदा तिला भेटला होतास ना तिथे. चल 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 चल. सौरभ, ये इकडे, इथे उभा राहा. आधी ग्रेटिंग, मग चॉकलेट आणि मग कप. लक्षात ठेवा. छान हस आणि ये होईना बात, छान दिसतो. आता ती येईल आणि मस्त तिला गुलाबाचं फूल दे. मी गुलाबाचं फूल विसरले. हे यार, सगळं लक्षात. एक मिनिट थांब. हे बघ, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतायत. आपल्याला एक गुलाबाचं फुल हवं होतं, अख्खा फ्लॉवर पॉट आहे आपल्याकडे. आता तू फक्त एवढंच कर, तिला छान आय लव्ह यू म्हण. ओके ओके. तू शुअर आहेस ना? अरे ऑफकोर्स शुअर आहे. गुड मॉर्निंग. आली. ऑल द बेस्ट. छान करा. बाय. कस्तुरी, आय लव्ह यू. सॉरी.